श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास नरक चतुर्दशी निमित्त असणार आहे, कारण उद्या आहे नरक चतुर्दशी. तर या दिवशी कुठले उपाय करायचे, कुठल्या सेवा करायच्या याविषयीचाच हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्यासोबतच व्हिडिओ ऐकल्यानंतर जर तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, उद्या सकाळी अर्थातच आपल्याला लवकर उठायचं आहे, अभ्यंग स्नान करायचं आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी अगदीच ब्रह्ममुहूर्तावर शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. आणि उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला अभ्यंग स्नान म्हणजे काय, तर तेलाने मालिश वगैरे करायची आहे, उठणं वगैरे लावायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अंघोळ करायची आहे. तर या बेसिक गोष्टी प्रत्येकाच्या घराघरामध्ये केल्याच जातात. या व्यतिरिक्त आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही विशिष्ट गोष्टी टाकायच्या आहे. तर त्यामध्ये मुख्यत्वे कशाचा समावेश असणार आहे, तर पंचगव्य. बघा, जर तुम्ही दीपावली संच घेतला असेल दिंडोरी प्रणित तर त्यामध्ये तुम्हाला पंचगव्य मिळालं असेल. नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. त्या ठिकाणून पंचगव्य आणायचं आहे आणि ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता अगदीच वेळेवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्याकडे पंचगव्य नाही तर मग तुम्ही काय करू शकता, तर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं जाड मीठ टाकू शकतात. या व्यतिरिक्त चिमूटभर हळद देखील टाकू शकतात. तर अशा प्रकारे हा छोटासा उपाय करायचा आहे. त्यासोबत तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरीही चालणार आहे. या व्यतिरिक्त गोमूत्र असेल तर त्या गोमूत्राचे 2 थेंब देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकले तरीही चालणार आहे. यापैकी जे शक्य होईल ते नक्कीच तुम्ही करू शकतात. तर आता अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावायचा आहे. हा जो दिवा आहे तो लावताना तुम्ही कणकेचा लावायचा आहे. तुम्ही चौमुखी दिवा बनवू शकतात किंवा साधा आपली पंथी जी आहे तशा पद्धतीचा जरी दिवा कणकेचा बनवला तरीही चालणार आहे. त्यामध्ये देखील चिमूटभर हळद मात्र टाकायचीच आहे. हा दिवा आपल्याला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी, प्रवेशद्वार जे आहे त्या ठिकाणी आपल्याला बाहेर ठेवायचा आहे. उजव्या बाजूने ठेवा, नसेल जागा तर तुम्ही डाव्या बाजूला ठेवू शकतात, पण दिवा मात्र आपल्याला मुख्य दरवाजाच्या ठिकाणीच लावायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्या घरातील देवदेवतांची पूजा शक्यतो सकाळीच करून घ्यायची आहे. तर तुम्ही पूजा करणारच असाल तर त्यावेळेस आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सूक्त म्हणून अभिषेक घालायचा आहे. अभिषेकासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करू शकतात. या व्यतिरिक्त फक्त दूध असेल, पाणी असेल तरीही चालेल, पण पुरुष सूक्तम आपल्याला 16 वेळेस म्हणायचं आहे. 16 वेळेस शक्य नसेल तर कमीत कमी एकदा म्हणायचं आहे. पुरुष सूक्तम त्यासोबत पवमान स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे. ह्या 2 गोष्टी आपल्याला म्हणायच्या आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही अशाच प्रकारे अभिषेक करू शकतात. बाळकृष्ण आणि स्वामी एकत्र असतील, समजा दोनही मूर्त्या आहेत तर दोघं एकत्र ताटामध्ये ठेवून अभिषेक तुम्ही नक्कीच घालू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याचे तीर्थ असणार आहे ते घरातील सगळ्या सदस्यांना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला सेवा काय करायची, तर बघा, उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा लक्ष्मी नृसिंह स्तोत्र वाचायचं आहे. कमीत कमी 11 वेळेस वाचण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य झालं तर कमीत कमी 3दा तरी वाचायलाच हवं. हे अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. तुम्ही जर वाचलेलं असेल, तुम्हाला त्याचा अनुभव असेल, नसेल वाचलं तर सुरुवात करा. त्याची काय प्रचिती येते हे तुम्ही स्वतः अनुभवा. तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी नृसिंह स्तोत्र वाचायचं आहे. त्यासोबतच विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने काय होतं, तर बघा, आपल्याकडून कळत न कळत ज्या काही चुका घडतात, पाप घडतात, त्याला क्षमा म्हणून आपण विष्णू सहस्त्रनाम वाचत असतो. त्याला माफी मिळावी म्हणून आपण ते वाचत असतो. आता जाणून बुजून केलेल्या चुकांना माफी मिळत नाही, पण कधीतरी क्वचित आपण मनुष्य आहोत आणि म्हणून आपल्याकडनं क्वचित काही चुका होऊ शकतात, पाप होऊ शकतात. तर त्यातून आपली मुक्तता होण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम खूप महत्वाचा आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी हे आवर्जून वाचायचं आहे. कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण पहाटे उठून अंघोळ करायला हवी किंवा मग या दिवशी सेवा करायला हव्या हे तुम्ही ऐकत आला आहात. जो करत नाही तो नरकात जातो असं पूर्वीपासून तुम्ही ऐकलं असेल तर यामागचा तो अर्थ आहे. त्यामुळे आपल्याला सेवाही करायची आहे आणि जे काही नियम आहे ते देखील पाळायचे आहे. त्यासोबतच बघा, विष्णू भगवानांना तुळस अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये सातत्याने एखादी व्यक्ती आजारी पडत असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहत नसेल, सातत्याने चिडचिड करणं किंवा सातत्याने त्याच्या विचारामध्ये राहणं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही एक छोटासा उपाय करू शकतात. किंवा लहान मुलं असतील, ते फार किरकिर करत असतील तर त्यांच्यापासून अगदी लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही हा उपाय प्रत्येकासाठी करू शकतात. आणि हा जो उपाय आहे तो फक्त नरक चतुर्दशीच्या दिवशी केला जातो. तर हा उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे. झोपताना तुम्हाला
डोक्याजवळ एक तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे। आता हा जो उपाय आहे तो इतर वेळेस दररोज देखील केला जातो। बघा, ज्यांना वाईट स्वप्न पडतात, झोपेमध्ये दचकणं, दात खाणं, ह्याच्या काही गोष्टी आहे ज्यांच्या बाबतीत घडतात, ते हा उपाय रोज करतात। पण तुम्हाला रोज जर तसं करण्याची आवश्यकता नसेल तर कमीत कमी ह्या एका दिवसासाठी तरी तुम्हाला करायचं आहे। आता हे जे पाणी आपण भरून ठेवलेलं आहे ते अशा पद्धतीने ठेवायचं की ते आपल्या डोक्याच्या वरती येईल। तुम्ही कुठेही झोपत असाल तर त्या ठिकाणी फक्त डोक्याच्या वरती आपल्या पाणी आलं पाहिजे एवढी काळजी घ्यायची। तुम्ही बेडवर झोपत असाल तर बेडच्या थोड्या साईडला एखादा स्टूल वगैरे ठेवून तुम्ही त्यावर तांब्या ठेवू शकतात। तर अशा प्रकारे हा छोटासा उपाय करायचा। या पाण्याचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी उठल्या आंघोळ वगैरे न करताही केलं तरीही चालेल। आंघोळ न करता ते जे पाणी आहे ते कुठल्याही एका झाडाला टाकून द्यायचं, तुळशीला मात्र टाकायचं नाही। त्यासोबतच आपल्याला रात्री झोपताना उशीखाली एक ते 2 तुळशी पत्र ठेवायचे आहे। रात्रीची तुळस तोडू नये, त्यामुळे रात्रीची तोडायची नाही। अगोदरची असेल, स्वामींना अर्पण केलेली तुळस असेल तर ती जरी तुम्ही डोक्याखाली ठेवली तरीही चालणार आहे, पण रात्री झोपताना उशीखाली आपल्याला 2 तुळशी पत्र ठेवायचेच आहे। तुम्ही एक जरी घेतलं तरीही चालणार आहे। घरातील प्रत्येक सदस्याने हे करायचं आहे। हे तुळशी पत्र जे आहे ते दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्मल्यात टाकून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे हा छोटासा उपाय देखील तुम्ही करून बघा। त्यासोबतच उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या घरावरून दही भाताचा देखील उतारा करता येणार आहे। त्यासाठी दही भात घ्यायचा आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस दही भाताचा उतारा करायचा आहे। आपल्या घरातली जी काही दृष्ट आहे ती काढून टाकायची आहे। लक्ष्मीपूजनानिमित्त आपण घराची आवरसावर केलेलीच आहे, पण तरीही घराला एक प्रकारची जी काही वाईट दृष्ट लागते ती निघून जाण्यासाठी हा उपाय फार महत्त्वाचा ठरत असतो। आणि त्यातली त्यात उद्या लक्ष्मीपूजनाची अमावस्या असल्यामुळे आपल्याला हा उपाय करणं खूपच गरजेचं असणार आहे। तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा। ज्यांना उद्या शक्य होणार नाही त्यांनी अर्थात परवा केलं तरीही चालणार आहे। तर हा दही भाताचा छोटासा उपाय करा आणि त्याचा काय अनुभव येतो ते तुम्ही स्वतः अनुभवा। हाच उपाय तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, तुमचं ऑफिस असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी जरी जाऊन केलं तरीही चालणार आहे, किंवा तुमचा छोटासा पाववड्याचा गाडा जरी असला तरी त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात। त्यासोबत घरातील आजारी व्यक्ती आहे, लहान मुलं आहे जे किरकिर करतात, त्रास देतात, त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात। फक्त जे काही उपाय कराल, सेवा कराल ते विश्वासाने करा, कारण जिथे विश्वास असतो तिथेच बऱ्याचशा गोष्टी साध्य होण्यासाठी मदत मिळते। त्यामुळे जे काही कराल ते विश्वासाने करा। तर स्वामी भक्त हो, नरक चतुर्दशी निमित्त काय करायचं आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेलंच आहे। शंका असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात। स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा। त्यासोबतच बघा, आपल्या घराला प्रकाशित करण्यासाठी आपण दिवे लावत असतो आणि दिवाळी साजरी करत असतो आणि त्याने आपलं घर उजळून निघतं। अशाच प्रकारे आपलं भाग्यही उजळावं असं जर वाटत असेल तर रत्नांची खरेदी करा, कारण रत्न आपलं भाग्य बदलू शकतात। रत्नांमुळे आपल्याला भाग्याची साथ लाभते। आपण राशीनुसार रत्न परिधान केला तर निश्चितच आपल्या पत्रिकेतील दोष कमी होऊन आणि जे कमजोर ग्रह आहे ते मजबूत होऊन आपल्याला एक प्रकारची भाग्याची साथ मिळते आणि आपलं भाग्य उजळण्यासाठी मदत मिळते। तर दिवाळी निमित्त आपल्याकडे फक्त आणि फक्त 899 रुपये पर कॅरेट रत्न दिले जात आहे, जे की मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही। त्याची जी किंमत असते ती साधारणतः 2 ते 2,500 पर कॅरेट आहे किंवा त्याही पेक्षा जास्त असेल, पण आपल्याकडे फक्त आणि फक्त 899 रुपये पर कॅरेट मिळत आहे। त्यामुळे नक्कीच या संधीचं सोनं करा आणि आपली दिवाळी जशी आनंदात साजरी करत आहात तशाच पद्धतीने आपलं आयुष्य देखील आनंदात जावं यासाठी छोटासा प्रयत्न करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।